त्यागून कर्मफलांचा, विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. शस्त्र त्याग तव शत्रु पुढती, नच शोभे तुझला. शस्त्र त्याग तव शत्रु पुढती, नच शोभे तुझला. कातर होसी समरी मग तू वीरोत्तम कसला. घे शस्त्राते सुधीर होऊन, घे शस्त्राते, घे शस्त्राते सुधीर होऊन, रक्षाया धर्मार्था, रक्षाया धर्मार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा. मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा. इह परलोकी अशांतीने तव, इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा, विक्रम झुकविल माथा. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. कुणी आप्तना कुणी सखाना जगती जीवांचा. कुणी आप्तना कुणी सखाना जगती जीवांचा. क्षणभंगुर ही संस्कृती आहे खेळ ईश्वराचा. भाग्य चालते कर्मपदानी, भाग्य चालते कर्मपदानी. जाण खऱ्या वेदार्था, जाण खऱ्या वेदार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. कौरवात मी पांडवात मी, कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो. मीच घडवितो मीच मोडितो, मीच घडवितो मीच मोडितो. उमज आता परमार्था, उमज आता परमार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. कर्मफलाते अर्पुन मजला सोड अहंता वृथा. कर्मफलाते अर्पुन मजला सोड अहंता वृथा. सर्व धर्म परित्यजून येई, सर्व धर्म परित्यजून येई शरण मला भारता.
कर्तव्याची साध तुझ्या कर्तव्याची साध तुझ्या तुझ सिद्ध करी धर्मार्था सिद्ध करी धर्मार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था विमोह त्यागून कर्मफलांचा विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था. नमस्कार. समस्त सनगर समाज पुणे व उत्कर्ष प्रचलन पुणे यांच्या माध्यमातून गेल्या 20-25 वर्षापासून मी पुण्याशी जोडला गेले. MIT वधूवर मेळावा वा गणेश कला क्रीडातील कार्यक्रम असो, मी त्या दिवसापासून मनाने पुणेकर झालोय. समस्त सनगर समाज पुणेचा अध्यक्ष झाल्यानंतरचा प्रवास म्हणावा असा सोपा नव्हता. ते एक माझ्या दृष्टीने आव्हान होते. गटातटाच्या भिंती तोडून प्रथमतः एकमेकात विश्वास निर्माण करण्यावर माझा भर होता. गेल्या काही वर्षापासून कोर्ट कचेरी वादामुळे समाजकार्यात शैथिल्य आले होते. त्यामुळे गेल्या 115 वर्षापासूनची गुरुवार पेठेतील ही समाजाची वास्तू दुर्लक्षित होऊन पडायला आली होती. या जागेमध्ये असलेला भाडेकरू जागा सोडायला तयार नव्हता. ट्रस्टकडे कोणतेही कागदपत्र मिळत नव्हते. ट्रस्टकडे साधे नोंदणीचे प्रमाणपत्राची प्रती नव्हती. संस्थेकडे हिशेबाची कागदपत्रे नव्हती. या सर्व गोष्टीवर मात करून आम्ही वाटचाल केली ती एका ध्येयाने, हेतूने व यामध्ये बदल करायच्या ध्यासाने. गेल्या कित्येक वर्षापासून संस्थेच्या ताब्यातील व संस्थेचे कार्यालय असलेल्या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असलेली वास्तू कोर्ट कचेरी वादामुळे दुर्लक्षित व पडझड झाल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा जीर्णोद्धार करून या ठिकाणी संस्थेची नव्याने दिमागदार वास्तू उभारण्याचा व आहे त्या ठिकाणी सनगर समाज सांस्कृतिक भवन व विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा जीर्णोद्धार करायचा निर्णय आम्ही घेतला. आमचे एकमेव स्वप्न, ध्यास व प्राथम्य पहिल्या दिवसापासून मंदिराचा व या जागेचा विकास हेच होते. त्या दृष्टीने आम्ही धर्मादाय आयुक्त कार्यालयापासून नगर भूमापन कार्यालय, महानगरपालिका या कार्यालयाकडील सर्व कागदपत्रे अद्ययावत करून बांधकाम परवानगीला लागलो. या सर्व कामामध्ये सर्व विश्वस्त सल्लागार व हितचिंतकाबरोबरच मला संस्थेचे सचिव श्री विष्णुपंत ढोबळे यांनी माझ्याबरोबर सर्व कार्यालयात स्वतःच्या अडीअडचणी बाजू ठेवून हजर राहिले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्ही सर्व विश्वस्तांनी जागेपणाचे एक स्वप्न पाहिले, ते सत्यात आणण्याचा ध्यास आम्ही घेतला. हे स्वप्न होते सर्व समाज बांधवास अभिमान वाटेल व पुणेकर बांधवांचा मानबिंदू ठरेल अशी सनगर समाज सांस्कृतिक भवनाची नूतन इमारत व श्री विठ्ठल रुक्मिणीच्या अस्तित्वाने पावन झालेल्या व अनेक वारकऱ्यांचे टाळ मृगंधात आजपर्यंत स्वागत केलेल्या पावन वास्तूतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची नव्याने उभारणी. एकाच जागी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना निवासाची सोय, समाजातील लोकांना अडीअडचणीच्या वेळी राहण्यासाठी निवास व्यवस्था, समाजातील लोकांना कार्यक्रमासाठी कायमस्वरूपी हाल, मुलांसाठी अभ्यासिका, वाचनालयाबरोबरच आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा संस्थेचा महत्वाकांक्षी संकल्प आम्ही सोडला. बांधकाम परवानगीच्या किचकट प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्राची पूर्तता आम्ही केली. मान्य धर्मादाय आयुक्तांची बांधकाम परवानगी व विकास शुल्कात 50% सूट एका दिवसात मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो. बांधकाम परवानगीसाठी पालिका आयुक्तापासून सर्व अधिकाऱ्यांना भेटून परवानगी मिळवताना संस्थेने जवळजवळ 1.5 लाख आम्ही वाचवू शकलो, हे सांगण्यास मला आनंद होत आहे. संस्थेच्या जागेतील भाडेकरूकडून सदर जागा खाली करून घेण्याबाबतही आम्ही निर्णय घेतला आणि भाडेकरू विरुद्धची पहिली केस आम्ही जिंकलो. ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे. बांधकाम परवानगी पर्यंतचा सर्व खर्च आम्ही स्वतःच्या खर्चातून केला असून या परवानगी वेळेपर्यंत आतापर्यंत कोणाकडूनही आम्ही देणग्या घेतलेल्या नाहीत. आज ही वास्तू समाजाचा मानबिंदू ठरावा असा आमचा प्रयत्न आहे.
तुम्हा सर्व समाज बांधवाचे त्यास सढळ हस्ते देणगी रूपाने सहकार्य मिळावे अशी मी आपणास विनंती करीत आहे. समाजाचे हे स्वप्न साकार करण्यास आपण मदत कराल अशी मी सर्व बांधव हितचिंतक यांना आवाहन करतो. धन्यवाद. आज रोजी समस्त सनगर समाजाची सर्वसाधारण सभा होत आहे. सर्वांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपण सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता ती गोष्ट म्हणजे आपल्या जुन्या इमारतीचं आता नवीन स्वरूप अस्तित्वात येणार आहे, लवकरच अस्तित्वात येणार आहे. सदरची समस्त सनगर समाजाची इमारत अतिशय जुनी व मोडकळीस आलेली आहे. सदरची इमारत ही माझे पंजोबा हरी व अमृता गोंजारे व इतर 4 जणांनी 18/11/4 रोजी 500 रुपये सुरती विकत घेतलेली आहे. त्यानंतर त्या इमारतीत विठ्ठल रुक्मिणीची स्थापना होऊन सदरचे सेवा काही आपले समस्त सनगर समाजाची मंडळी करत होती. त्यानंतर 1952 साली सदर संस्थेचं पब्लिक ट्रस्ट चॅरिटी कमिशनर यांनी मंजूर केला व त्याप्रमाणे त्या काळचे विश्वस्त माझे वडील कैलासवासी भीमराव सदाशिवराव गोंजारे व इतर विश्वस्त हे कारभार पाहू लागले. त्यानंतर वेळोवेळी च्या विश्वस्तांनी सदर संस्थेचा कारभार केला. त्यानंतर 2008 साली काही किरकोळ वादामुळे काही विश्वस्त मंडळांमध्ये दावे चॅरिटी कमिशनर यांच्या कोर्टात सुरू झाले व त्याचा निकाल सरतेशेवटी तडजोडीने 2016च्या सुमारास करण्यात आला. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर पहिली सभा घेण्यात आली व श्रीयुत चंद्रकांत कृष्णा सनगर यांची एकमताने अध्यक्षपदी, अनिल भीमराव गोंजारे यांची उपाध्यक्षपदी, विष्णुपंत ढोबळे यांचे सचिव म्हणून व इतर विश्वस्तांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर चंद्रकांत सनगर साहेब यांनी एक ध्येय ठेवलं की आपल्याला इथं नवीन इमारत लवकरात लवकर तयार करायची. परंतु इमारत बांधण्यापूर्वी अनेक प्रकारचे कागदपत्र अनेक विविध कार्यालयात दाखल करणे आवश्यक होते व अनेक अडचणी होत्या. परंतु चंद्रकांत कृष्ण सनगर यांनी खूप प्रयत्न करून आर्थिक शारीरिक झीज ओझून सर्व कागदपत्राची पूर्तता केलेली आहे. तसेच त्यांनी सर्व अडचणीवर मात करून आता संपूर्ण कागदपत्र परवानग्या आपल्या हातात आलेल्या आहे. यापुढचं काम म्हणजे नवीन बांधकाम सुरू करणे. नवीन बांधकामासाठी फार मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. अंदाजे 40 ते 50 लाख रुपये देणगी रुपये गोळा करणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबतही श्रीयुत चंद्रकांत सनगर सातत्याने प्रयत्न करीत आहेत व मोठमोठ्या देणग्या गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. तथापि समस्त सनगर समाज बंधूंनी सहकार्य केल्याशिवाय व काहीतरी चांगल्या मोठ्या प्रमाणात देणगी दिल्याशिवाय सदरचे बांधकाम लवकरात लवकर होणे अशक्य आहे. तरी माझी सर्व समस्त सनगर समाज बंधू भगिनींना कळकळीची प्रार्थना आहे की त्यांनी
जास्तीत जास्त सहकार्य करावे, जास्तीत जास्त रक्कम देणगी म्हणून देण्यात यावी व समस्त धनगर समाजसेवेचं साठी मदत करावी व विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं विठ्ठल रुक्मिणीचे सेवा देवाची सेवा करण्याचा लाभ घेण्यात यावा हे मी शेवटची विनंती करतो व आपली समस्त संघर्ष समाज पुणे 541 गुरुवार पेठ विठ्ठल रुक्मिणी मंदिर पुणे. न्यायालयीन निकाल लागला आणि त्याप्रमाणे या ठिकाणी नवीन बॉडी न्यासाची नवीन विश्वस्त मंडळी निर्माण झाली गेली आणि त्यावेळेपासून खरं आपल्याला समाजहित साधण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. कर्मण्यवादी कारस्ते मा फलेषु कदाचन या युक्तीप्रमाणे आमच्या न्यासाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतजी सनगर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या युक्तीप्रमाणे आम्ही समाजहिताचं काम करीत आहोत. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मंदिराची अवस्था पाहून आम्ही सर्व विश्वस्तांनी ठरवलं की या ठिकाणी नवीन वास्तू उभा करणे गरजेचं आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झालाच पाहिजे अशा जिद्दीने आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत. या गोष्टीसाठी आम्हाला आणि माननीय चंद्रकांत सनगर साहेबांना अतिशय व्याप झाला. आम्हाला अनेक ठिकाणी कॉर्पोरेशन असेल, सिटी सर्व्हेचं ऑफिस असेल, वॉर्ड ऑफिस असेल, या ठिकाणी आम्हाला वारंवार जावं लागलं आणि त्या कामाची पूर्तता आम्ही या ठिकाणी सुरू केली. आता आम्ही ठामपणे म्हणू शकतो की न भूतो न भविष्यन्ति, म्हणजे यापूर्वी अशा प्रकारचं कुणी काम करू शकणार नाही, झालंही नव्हतं आणि पुढेही होणार नाही. पुढे होणार नाही असं म्हणता येणार नाही, परंतु आम्हाला आत्मविश्वास आहे की या ठिकाणी नवीन सुसज्ज अशा प्रकारची इमारत वास्तू समाजासाठी आपण उभी करत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आम्हाला समस्त धनगर समाज साथ देईल अशी अपेक्षा आहे. तरी सर्व समाज बंधू भगिनींनी या नवीन इमारतीसाठी, वास्तूसाठी, जीर्णोद्धारासाठी सढळ हाताने मदत करावी अशी त्यांना आम्ही नम्र विनंती करतो. माझ्या वडिलांची पण इच्छा होती, त्यामुळं आम्ही सर्व ट्रस्टींनी प्रयत्न करून सुद्धा त्यावेळेस आम्हाला यश आलेलं नाही, कारण काही अपार्य कारणामुळे ते काम होऊ शकलं नाही. आता या 2017 साली ज्यावेळेस आमचा नवीन ट्रस्ट झाला त्या ट्रस्टमध्ये चंद्रकांत सनगर साहेब यांच्या अध्यक्षाखाली मला खजिनदार पद देण्यात आलं. तेव्हापासून आम्ही सर्व ट्रस्टी लोकांनी झटून ज्या काही परवानग्या, जे काही नगरपालिकेचे प्लॅन काही सँक्शन करून घेणे, चंद्रकांत सनगर साहेबांच्या सहकार्याने हे सर्व काम पूर्ण झालेले आहेत. आता मंदिरात जीर्णोद्धार एवढे एकच काम राहिलेले शिल्लक आहे. तरी सर्व पिंपरी चिंचवड व पुन्हा सनगर समाजाने हे सांस्कृतिक भवन सनगर समाज गुरुवारपेठ या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरळ हस्ते मदत करावी हीच माझी इच्छा आहे. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. समस्त धनगर समाज पुणे या संस्थेची वास्तू पुणे येथे आहे, ती मोडकळीस आलेली आहे आणि त्या वास्तूचा जीर्णोद्धार करायचा निर्णय नवीन विश्वस्त मंडळांनी घेतलेला आहे. अनेक वर्षापासून ही वास्तू पडून होती. त्या ठिकाणी धनगर समाजाची वास्तू म्हणून नावारूपास येणार आहे. निश्चितपणे या ठिकाणी चांगलं कार्य घडणार आहे आणि यासाठी ज्या काही कोर्ट केसेस धनगर समाजाच्या पूर्वी होत्या त्याचा निकाल 70-80च्या दशकामध्ये 2 कोर्ट केसेसचा निकाल आपल्या बाजूने लागलेला आहे आणि त्याचबरोबर आता जी वास्तूची कोर्ट केस चालू आहे त्याचाही निकाल लागलेला आहे. त्यामुळे या जीर्णोद्धार धनगर समाजाच्या वास्तूचा होणार आहे. त्या ठिकाणी प्रशस्त असं हॉल, मंदिर आणि विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती सोय होणार आहे. त्याचबरोबर आरोग्य केंद्र वगैरे अशा प्रकारची वास्तू उभी राहणार आहे. त्यासाठी सर्व समाज बांधवांनी सरळ हस्ते मदत करावी आणि जीर्णोद्धारासाठी सरळ हस्ते मदत करून ही वास्तू उभी करावी असे सर्वांना नम्र विनंती. समाज पुणे याची पहिली वार्षिक सार्वजनिक सभा आज आयोजित केल्याने ती संपन्न होत आहे. खरं पाहता, वास्तविक पाहता की प्रत्येक महिन्याला आपली संचालक मंडळाची सभा होते, त्यात बरेच काही चांगले विषय होतात, पण हे पहिलीच वार्षिक सार्वजनिक सभा यावेळेस
आयोजित करून आपण काय संस्थेचे ध्येय धोरण ठरवतोय. गेल्या काही वर्षापासून समस्त सनगर समाज पुणे या संस्थेच्या जागेत श्री रामचंद्र कटारे हे भाडेकरू अधिकारबाह्य जागा अडवून होते. मात्र काही लोकांनी त्यांना अधिकार नसतानाही त्यांच्याकडून भाडेही वसूल केले. मध्यंतरीच्या काळात जुन्या विश्वासांच्या वादामुळे जवळजवळ 18 ते 20 वर्ष कोणतेही विश्वासाने यात लक्ष घातले नाही व हा अनधिकृत भाडेकरू या जागेत तसाच राहत होता. सदर भाडेकरू वेळोवेळी विनंती करूनही तो न्यासाची जागा खाली करून देण्यास तयार नव्हता आणि विनाकारण ह्या गोष्टी त्रासदायक ठरत होत्या. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून त्याच्याविरुद्ध नवीन असलेल्या संचालकांनी जागा खाली करून घेण्याच्या व चालू वर्षी लवाद न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र श्री कटारे यांनाही सदर जागा खाली करून घेऊ नये म्हणून याचिका दाखल केली होती. दिनांक 20/3/2019 रोजी माननीय न्यायालयाने श्री कटारे यांची जागा खाली करून घेऊ नये म्हणून केलेली याचिका यांना कोणतेही दिलासा न देता फेटाळून संस्थेच्या बाजूने पहिला निकाल दिला. त्यामुळे ही जागा खाली करून घेण्याच्या मार्गातील एक पहिली पायरी आपण जिंकलो व पार पाडली. पर्यायाने पुणे ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक तरी आपण सगळ्यांनी मिळून या संस्थेचा आज वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव पास करून संस्थेच्या जी काय ध्येय धोरणानुसार जीर्णोद्धारणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यावरती सगळ्यांनी सगळ्या हाताने मदत करून जे बांधकाम पूर्ण करण्यासंदर्भाने सगळ्यांनी मदत करावी असे सूचित करून मी माझे 2 शब्द संपवतो. समाज बांधवांना पूर्ण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या जागेचे खरे गत हे 18/11/1904 रोजी झालेलं आहे. त्या काळामध्ये आपल्या ट्रस्टची स्थापना होती. रोजी आपल्या ट्रस्टची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर कार्य थोडेफार सुरुवात झाली पण पाहिजे तसं त्याला कार्य करता येत नव्हते. त्यानंतर संपूर्ण इमारत ही पडायला झालेली होती. काही भाग पडलाही होता. त्या काळामध्ये त्याची डागडोजी करून ती इमारत कशी तरी तग धरून राहिली आहे. त्यानंतर प्रत्येक मिटिंगच्या वेळेला सर्व विश्वस्त आणि सल्लागार म्हणत होते की इमारतीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. एवढे फक्त म्हणत होतो. वेळोवेळीच्या अध्यक्षांनी तसा प्रयत्न केला परंतु त्यांना म्हणावं तसे यश आले नाही. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये 10-12 वर्ष हे कोर्ट कचेरीमध्ये गेली. त्यामध्ये 2016 साली निकाल लागला. तो आपल्या समाजाच्या बाजूने लागला. नवीन विश्वासांची निवड झाली. त्यामध्ये विश्वस्तांनी श्री चंद्रकांत संगर साहेब यांच्याकडे समाजाची अध्यक्षपदाची धोरा दिली. ही धोरा देत असताना त्यांनी संपूर्ण बारकाईने पाहिले आणि म्हणले की आपण आता जीर्णोद्धार घेतला. त्यावेळेला सगळ्यांनी सांगितले साहेब हे काम तुम्हीच करू शकता, तुमच्याशिवाय हे काम होणार नाही असं म्हणून सगळ्यांनी त्यांना मान्यता दिली. आणि साहेब मुंबईवरून इथं कामाला यायचे. त्यानंतर सर्व कागदपत्र इथे गोळा करत असत. कागदपत्र गोळा करता नवीन ट्रस्टींची नावं विश्वस्तांची नावं ही त्यांनी सिटी सर्वेला लावून घेतली. त्यांचं येणे जाणं मुंबईवरून सातत्याने येतच होते. हे आल्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्रे गोळा केली. महानगरपालिकेमधून अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने कागदाची पूर्तता केली. इमारत कशी असावी याचा प्लॅन तयार केला व तो मंजुरीही करून घेतला. बांधकामाची परवानगी मिळाली. जागेची मोजणी केली आणि भाडेकरूचा प्रश्न राहिला तो आपला मार्गी लागला. हा प्रश्न मार्गी लागल्यानंतर खऱ्या अर्थानं समाजाच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न मार्गी लागला. समाज बांधवांना हे काम अतिशय अवघड आहे. हे काम कोण करू शकतं तर ते फक्त चंद्रकांत सर. आपण प्रत्येक मिटिंगच्या वेळेला म्हणत होतो की विठ्ठलाला त्याची काळजी तोच काय ते करेल. मी असे म्हणेन की
विठ्ठलानेच त्यांच्या रूपाने आपल्याला चंद्रकांत सनव हे पाठवून दिलेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. समाजाबद्दलची आत्मीयता कळवळा किती आहे हे आपल्याला त्यांच्यात दिसून येते. आपल्या विभागात मिटिंग होतील त्यावेळेला त्यांचा या इमारतीचा अंदाजे खर्च 50 ते 60 लाख रुपये आहे. आपल्या विभागात मिटिंग होतील त्यावेळेला आपण त्यांचे भरघोस परवाने देणगी देऊन त्यांचे हात बळकट उघडावा, आपली चांगली इमारत बांधूया ही सर्वांना विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनगर समाज. नमस्कार. गेल्या कित्येक वर्षापासून संस्थेच्या ताब्यातील व संस्थेचे कार्यालय असलेल्या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर असलेली वास्तू कोर्ट कचेरीच्या वादामुळे दुर्लक्षित व पडझड झाल्याने मंदिराचा जीर्णोद्धार करून व त्या ठिकाणी संस्थेची नव्याने दिमागदार वास्तू उभारणे आवश्यक असल्याने सदर वास्तू नव्याने उभारण्याकरता सर्व विश्वास्तांनी आहे ती वास्तू पाडून नव्याने सनगर समाज सांस्कृतिक भवन व विठ्ठल रुक्मिणीचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही वास्तू 115 वर्षापासूनची आहे. त्याचप्रमाणे कोर्ट कचेरीच्या वादामुळे ही वास्तू बांधू गेलो नाहीत, परंतु सध्या कोर्ट कचेरीचे वाद मिटलेले आहेत. या कोर्ट कचेरीच्या वादामध्ये आम्हास श्री चंद्रकांत सनगर साहेब यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले आहे. त्याकरता त्यांचा यामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. त्याकरता आम्ही सर्व विश्वस्त, सल्लागार व सभासद यांना आम्ही यांना धन्यवाद देतो. मंदिराचा विकास करताना या ठिकाणी संस्थेचे कार्यालय बरोबरच गरजू विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय व्हावी, समाजातील लोकांना अडीअडचणीच्या वेळी हक्काचे थांबण्यास ठिकाण मिळावे, एखादे आरोग्य केंद्र असावे, समाजातील मुलांना परीक्षेच्या वेळीस तेथील रूम्स वापरण्यास मिळावे, तसेच वाचनालय असावे, या ठिकाणी काही समाज उपयोगी काम करण्याची जागा असावी. याकरिता महानगरपालिकेकडून बांधकामास परवानगी मंजुरी पण मिळाली आहे. त्याचप्रमाणे सदर जागेवर नवीन वास्तू काम आता अंतिम टप्प्यात येत आहे. त्यास तुम्हा सर्व बांधवांचे हातभार लागणे अत्यंत गरजेचे आहे. त्याप्रमाणे या बांधकामास मी स्वतः 1,11,000 रुपये रोख देत आहे. तसेच मी सर्व समाज बांधवांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी या बांधकामास जास्तीत जास्त आर्थिक मदत करून सहकार्य करावे असे मी सर्व बांधवांना आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. समस्त सनगर समाज पुणे ही माननीय धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे नोंदविण्यात आलेली 67 वर्षांची जुनी न्यास संस्था. या संस्थेच्या गुरुवार पेठेतील जागेची खरेदी 1904 सालची म्हणजे आज रोजी 115 वर्षे जुनी पुण्यातील जुन्या वाड्याचा इतिहास सांगणारे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तिरूपाने वास्तव्य असलेली पावन वास्तू. याच जागेवर आजपर्यंत या वास्तूने अनेक व्यक्ती, वारकरी यांचे टाळ मृदुंगात स्वागत केले. शतकापेक्षा जास्त काळ उन्हापावसात अजूनही ताट उभी असलेली ही वास्तू जीर्णोद्धार व्हावी याची वाट पाहत होती. बऱ्याच चांगल्या वाईट प्रसंगाची साक्षीदार असलेली ही पवित्र वास्तू आता नवीन स्वरूपात, नवीन रूपात उभी करण्याचा संकल्प आम्ही काही लोकांनी सोडला. बघता बघता हा संकल्प दृष्टीपथातही येऊ घातला. संस्थेच्या जागेवर नवीन वास्तू उभारण्यास माननीय धर्मदाय आयुक्तांकडून परवाना मिळालेला आहे. पुणे महानगरपालिका यांनीही फेब्रुवारी 2019 मध्ये संस्थेस नव्याने वास्तू उभारण्यास बांधकाम परवाना दिला आहे. आता सदर जागेवर सर्व सोयींनी युक्त असे सनगर समाज सांस्कृतिक भवन या प्रशस्त सभागृहाचा पायाभरणीचा समय जवळ आला आहे. त्याबरोबर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा विकास, गरजू विद्यार्थ्यांची निवासाची सोय, समाजातील लोकांना अडीअडचणीच्या वेळी राहण्याची निवास व्यवस्था, समाजातील लोकांना कार्यक्रमासाठी कायमस्वरूपी हॉल, लहान मुलांसाठी अभ्यासिका व वाचनालयाबरोबरच आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा संस्थेचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे.
समस्त सनगर समाज पुणेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत सनगर साहेब यांच्या अथक परिश्रमाने लवकरच पुणेकरांचे स्वप्न सत्यात उतरत आहे. या नवीन वास्तू उभारणीत आपला मोलाचाही सहभाग राहणार असल्याने समस्त सनगर समाज पुणे या विश्वस्त मंडळातर्फे आम्ही आपले हार्दिक स्वागत करीत आहोत. नसे राऊळी वानसे मंदिरी, नसे राऊळी वानसे मंदिरी, जिथे रावती हात तेथे हरी, जिथे रावती हात तेथे हरी. जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम, तिथे अन्न होऊन ठाकेल शाम, जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम, तिथे अन्न होऊन ठाकेल शाम, दिसे सावळे रूप त्याचे शिवारे, जिथे रावती हात तेथे हरी, जिथे रावती हात तेथे हरी. नको मंत्र त्याला मुनी ब्राह्मणांचे, तया आवडे गीत श्वासा घणांचे, नको मंत्र त्याला मुनी ब्राह्मणांचे, तया आवडे गीत श्वासा घणांचे, वसे तो सदा स्वेद गंगे किनारे, जिथे रावती हात तेथे हरी, जिथे रावती हात तेथे हरी. शिळा फोडीती संघ पाथर बटांचे, कुणी कापसा रूप देती पटांचे, शिळा फोडीती संघ पाथर बटांचे, कुणी कापसा रूप देती पटांचे, तयांच्या घरी नांदतो तो मुरारी, जिथे रावती हात तेथे हरी, जिथे रावती हात तेथे हरी. जिथे काम तेथे उभा श्याम आहे, नभे धर्म रे धर्म ते रूप पाहे, जिथे काम तेथे उभा श्याम आहे, नभे धर्म रे धर्म ते रूप पाहे, असे विश्वकर्मा श्रमाचा पुजारी, जिथे रावती हात तेथे हरी, जिथे रावती हात तेथे हरी. नसे राऊळी वानसे मंदिरी, जिथे रावती